बाबत प्रश्न उपस्थित केलाय। गर्भपाताच्या आदेशानंतर जन्मलेल्या जिवंत बाळाचा मृत्यू झाला। डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप हा पीडितेच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय। सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातली ही घटना आहे। राज्य सरकारने घटनेची सखोल चौकशी करावी असं म्हटलं गेलेलं आहे। उच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे। पुढची सुनावणी 25 मार्चला होणार आहे। रुग्णालय प्रशासन सविस्तर अहवाल न्यायालयामध्ये सादर करणार आहे। पेक्षा म्हणजे 24 आठवड्यापेक्षा जास्त असल्यामुळे यामध्ये प्रीटर्म डिलिव्हरी किंवा बाळ जिवंत जन्माला येऊ शकतं आणि तरी पण आईच्या मानसिक धक्क्यासाठी किंवा हे कारण सांगून आम्ही गर्भपाताला आमच्या मेडिकल बोर्डानं परवानगी दिली। म्हणजे तसा निर्णय आम्ही कोर्टामध्ये सादर केला। मग कोर्टानं त्या निर्णयानुसार आम्हाला परवानगी दिली की आपण याचं गर्भपात करून द्यावा। उत्तर कोरियातली निवडणूक कशी असते